नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मी सारिका, आपले स्मॉल हॅपीनेस विथ सारिकामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडणारा असा सॉफ्ट, स्पंजी, टेस्टी असा पदार्थ म्हणजे दहीवडा. घरी पाहुणे आले असतील किंवा किटी पार्टी असू द्या, आपल्याला प्रश्न पडतो की काय टेस्टी पदार्थ बनवायचा. तर त्यासाठी हॉटेल स्टाईल पण अगदी हायजेनिक असा सॉफ्ट स्पंजी आंबट गोड तिखट चवीचा आपण दहीवडा बनवणार आहोत. यात तुम्हाला डाळ फेटण्यापासून तर दहीवड्यासाठी लागणारे क्रीमी दही तयार करण्याची सविस्तर माहिती मी देणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला पण विसरू नका. तसेच माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हां, आणि कमेंट करून पण सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. अशाच पद्धतीने हा दहीवडा तुम्ही घरच्या घरी करून बघा, सगळ्यांना हा नक्की आवडेल. तर मग चला आपण सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी 2 वाट्या उडदाची डाळ घेतली आहे. ती रात्रभर छान भिजत ठेवली आहे. तुम्ही 4 ते 5 तास भिजत ठेवली तरी चालेल. ती अशी अगदी छान सॉफ्ट झालेली आहे. आता त्याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. अगदी फाईन ग्राइंड करायची आहे. डाळ थोडी चिकट असते आणि मिक्सरमध्ये थोडा वाटायला त्रास होतो, म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं. 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी टाकून ती ग्राइंड करून घ्यायची आहे. आणि तिला पल्स मोडवर ग्राइंड करायचं, अगदी फास्ट करायची नाही, नाहीतर मग आपल्याला मिक्सर अगदी बंद पडू शकतो. म्हणून थोडं थोडं पाणी टाकून अगदी त्याला आपल्याला पल्स मोडवर ग्राइंड करून घ्यायची आहे. छान मऊसूत पेस्ट करायची आपल्याला. त्यामध्ये जिरं पावडर टाकते मी. अख्खं जिरं टाकायचं नाही, पावडरच टाकायची. आणि आलं किसून टाकायचं आहे, त्याच्याने अगदी टेस्ट खूप छान येतो. वाटतानाच आपण त्या डाळीमध्येच जर वाटून झाली डाळ आणि त्यामध्येच जर टाकलं की मस्त अगदी छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं, एकजीव होतं. तर आपल्याला करून घ्यायचं आहे ते. आणि त्याला पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये जास्त फेटाल असं नाही की ते उडणार, म्हणून मी झाकण काढून पण दाखवलं होतं तुम्हाला. बघा, अशी छान अशी सॉफ्ट अशी डाळ झालेली आहे. मस्त वाटून झालं आहे, त्याची पेस्ट झाली. त्याला आता एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे. कमीत कमी 9 ते 10 मिनिट आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही जास्त फेटाल तितकी ते डाळ आपल्याला पीठ त्याचं अगदी हलकं होईल. असं छान असं फ्लफी फ्लफी पीठ होतं, तसं फेटतानाच आपल्याला लक्षात येतं ते पीठ. असं छान असं मस्त सॉफ्ट असं फुलून येतं ते पीठ. त्याच्यामध्ये हवा हे होते आणि मस्त पीठ असं छान फुलून येतं ते. त्याचा रंग पण बदलण्यात येतो. असं आपली डाळ अशी थोडीशी एकदम पांढरट असते ना, थोडी रंग चेंज होते बघा. छान पीठ असं फुललं आहे, असं आपण वरून घेतलं की असं त्याचा अगदी गोळा असं छान असं पडल्या पाहिजे. असं इतकं आपल्याला त्याचं कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे. आता हे झालं की नाही पीठ, हे आपल्याला चेक करायसाठी काय करायचं, एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये ते थोडंसं पीठ आपल्याला टाकून बघायचं आहे. आता बघा, हे जे पीठ टाकलं मी ते वरती तरंगलं, म्हणजे याचा अर्थ की आपलं हे पीठ छान असं मस्त अशी छान फेटून झालेलं, अगदी फ्लफी झालेलं आहे. आणि जर ते बुडाला बसलं असेल तर आपल्याला अजून थोडा वेळ त्याला फेटावं लागेल. अगदी छान झालेलं आहे. आता हा गोळा मी काढून त्याच्यामध्ये पुन्हा टाकून देते. आणि आता याला काय करायचं आहे, आपल्याला 10 ते 15 मिनिटात आपल्याला झाकून ठेवायचं आहे. यात आपण मीठ नंतर जेव्हा आपण तळण्यासाठी घेऊ तेव्हा आपण मीठ टाकू. आता आपण दह्याची तयारी करू. तर त्यासाठी मी आता 1.5 लिटर दही घेतलं आहे. छान गोड दही घ्यायचं आहे आपल्याला आणि ते अगदी आपल्याला छानपैकी असं रवीने मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्ही मिक्सरमध्ये करत असाल तर खूप फास्ट नका करू, अगदी पल्स मोडवर थोडंसं 2 मिनटासाठी पल्स मोडवर करा. पाणी न टाकता करायचं त्याला मिक्सरवर. हे बघा, असं रवीनीच खूप छान झालं आहे, मस्त असं फेटून घेतलं आहे मी. असं क्रीमी स्ट्रक्चर आलं आहे त्याचं. आता या स्टेजला आपल्याला त्याच्यात थोडी साखर टाकायची आहे. दही गोड असल्यामुळे मी 1च वाटी साखर टाकली आहे.
एक वाटी म्हणण्यापेक्षा तुम्ही 5-6 चमचे साखर टाकली तरी होते. त्यात मी मीठ टाकलं थोडंसं, 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि त्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं. असं छान मस्त क्रीमी दिसतंय ना. तर तुम्हाला वाटतंय की ते खूप घट्ट झालं आहे, तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता. तुमच्या दह्याच्या प्रमाणावर आहे. जर दही खूप घट्ट असेल तर त्यात थोडं पाणी टाका आणि दही पातळ असेल तर पाणी न टाकलं तरी चालते. हे बघा, एवढं आपल्याला इतकं पातळ हवं आहे. आता हे मी वडे छान असे तळून घेतले. ते आपलं पीठ झालेलंच होतं, ते त्याच्यात मीठ टाकून झालं, ते थोडं स्किप झालं. ते आता कढईत छान तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये मस्त असे वडे तळून टाकले. छान असे आपल्याला गुलाबी रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत आणि गॅसची आपल्याला फ्लेम अगदी लो ते मीडियम ठेवायची आहे. खूप हाय ठेवायची नाही आपल्याला गॅसची फ्लेम, कारण मग ते आतून कच्चे राहतात. म्हणून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत. असे मस्त असे सॉफ्ट होतात आणि आतून पण असे छान असे स्पंजी होतात. हे असे हातावर अलगद झेलून ते टाकायचे. त्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. ते अगदी कोमट पाणी करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून द्यायचं आहे. पिठात आधीच मीठ टाकलं होतं, त्याच्यामध्ये पण थोडंसंच अगदी मीठ टाकायचं आहे. अगदी पाणी कोमटच ठेवायचं, खूप गरम करून घ्यायचं नाही. आणि त्यामध्ये मग आता हे पूर्ण मी वडे सोडून दिले आहेत. हे वडे अगदी आपल्याला 5 मिनिट भिजू द्यायचे आहेत कोमट पाण्यामध्ये. मग याच्यामध्ये पाणी छान मुरतं आणि वडे अगदी सॉफ्ट होतात आपले. हे बघा, याचा रंग पण बदललेला आहे, छान फिंकट रंग आला आहे. आता आपल्याला अगदी हलक्या हाताने आपल्याला त्याला पिळून घ्यायचं आहे. खूप जोरात दाबून घ्यायचे नाही, अगदी हलक्या हाताने त्याला दाबून ते पाणी हलकं काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. ते बघा कसं छान झालं आहे. आता यावर काय करायचं आहे, मस्तपैकी ते काढून झाले की मस्त आपलं छान असं क्रीमीचं दही त्यात टाकून द्यायचं. भरपूर दही टाकायचं. त्यामध्ये जिरे पावडर, चाट मसाला पावडर, तिखट, मीठ आणि हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी टाकायची. हिरवी चटणी आणि चिंच खजुराची चटणीची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, तुम्ही ती प्लीज पाहू शकता कशी करायची ते. आणि बघा कसा मस्त सॉफ्ट असा दहीवडा झाला आहे. अगदी खूपच सॉफ्ट झाला हा. अगदी लहानांना मोठ्यांपर्यंत खूप आवडतो असा हा सॉफ्ट स्पंजी दहीवडा तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कमेंट करू.